वर्ष आपल्या विश्वशांतीच्या गंगेमध्ये चालल्या, या ठिकाणी थांबल्या. या पहिल्या ग्रहित करा. रामकृष्ण हरी. जय जय पांडुरंग. मित्र, मला माहिती नाही, पण नियती नावाच्या शब्दावर माझा खूप मोठा विश्वास आहे. माझे काही पत्रकार बंधू या ठिकाणी दिसत आहेत, पण पत्रकारांचा पत्रकार विठ्ठल भक्त बाळासाहेब उभे राहा. उभं राहा माझा. फक्त जोरात टाळ्या घ्या. चेहरा काढायचा. दोन चेहरे पाहावेत असं माझं मत आहे. दुसऱ्याचं सर्वांना अंतःकरण पाहावं. प्रत्यक्ष शेजारी माझ्या बसलेले हरिभक्त परायण मोरे साहेब, गाव सेनी मानधन, नातं काही नाही. का भेट झाली कशी झाली, फक्त चेहरा नीट निरखून पहा सगळेजण. पांडुरंगाचा चेहरा बाळासाहेब दरवेळेला नीट बघा. माझं काही नातं नाही, काही देवाणघेवाण नाही. याला नियती म्हणतात. आता माझ्याबद्दल बोललं गेलं ते पुन्हा रिपीट करतो. एक आंतरिक समाधानाचा, स्वाभिमानाचा, जगाला सुखाचा, समाधानाचा, शांतीचा मार्ग दाखवण्याचं दायित्व ज्या स्थानामुळे घडलं, ज्या पूर्ण ब्रह्मयोगिनी त्या गोष्टी यांच्या नावाने अन्नपूर्णा सदन उभं राहावं. प्रत्यक्ष विठ्ठल रुक्मिणी असं म्हणलं तर बरोबर होणार नाही. अध्यक्ष आहेत पूर्वीचे या संस्थांचे, पण रुक्मिणीने सांगितलं पांडुरंगाला की पांडुरंगा, अहो तुम्ही रावलं काय उभे, एक 5 मिनिटाकरता 10 मिनिटाकरता वापरीच्या तळावर अख्ख्या महाराष्ट्राचं पाहणी करणारे, अख्ख्या महाराष्ट्रातून आणि सगळे साधू संत मुक्ताबाईपासून, गजानन महाराजांच्यापासून, मूर्तिनाथापासून, तुकारामापासून हे सगळे जण आपल्या पालख्या निर्णय घेऊन, संदेश घेऊन तुमच्या ज्ञानरूपी पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरता आले. त्यांना आशीर्वाद देण्याकरता चला. त्या आशीर्वादासाठी काही नाही आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीने हे घडावं. हा नाम तर बोलत नाही, पण मला माहिती नाही की स्वतःची आत्मस्तुती करणं चुकीचं. मी केलं असं अजिबात मनात येऊ सुद्धा नाही. तुम्ही केलं कसे आधी आयुष्यात नव्हता. अंतःकरणाला विचारा, आत्मिक भाव येतो. माझी अशी विनंती आहे तुम्हाला की मला माहिती नाही केल्या अनेक वर्षापासून मी कोण होतो, काय होतो, एका शेतकऱ्याचं लेकरू, आत्ताच्या आशीर्वादाने, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने ही एखादी घटना, पण त्याला ऐतिहासिक स्वरूप आहे. थोडं मी निमित्त करून बोलणार आहे. त्या गोविंदास सर आणि रामेश्वर शास्त्री न बोलवता इथं मी बोलवलेलं नाही. बाळाच्या बरोबर रात्री 11:30 पूर्ण ते घरचे असल्यामुळे याला फोन केला नाही, पण बापूसाहेब मुलींना फोन केला आणि बाकीच्या सर्वांना सांगितलं. आपल्याला काही लोकांना निरोप गेले. मला आनंद कोणता आहे की असं का घडतंय मला होतं, पण संकेत त्याला मिळतो. मगाची गोदावरी खूप सुंदर पद्धत आहे, त्याच्यातून अर्थ लक्षात घ्या. आणि ज्ञानेश्वर माऊलीचा प्रसार म्हणूनच किंवा माझ्यासारख्याला अमेरिकेत बोलवलं गेलं. हा तो मस्तकी लाभला तुमचा प्रसार असा विषय. माझा सन्मान नव्हता लक्षात. तो माऊलीचा होता, जगद्गुरूंचा होता आणि आईन्स्टाईनचाही होता. मला माहिती नाही, मी तुम्हाला बोललं पाहिजे की तुम्हाला काय चाललं असेल हे बनवा म्हणून. पत्रकारांना विशेष करून सांगतो की गेली वर्ष, 4 वर्ष, 10 वर्ष पहाटे 5:30ला जाग आली की संदेश येत होते, सूचना येत, तू हे कर आणि हे करू नको. तसं आजही सकाळी घडलं. हे 5:30 वाजल्याच्या नंतरचा हा समारोह आहे आणि स्वप्नामध्ये म्हणण्यापेक्षा संकेत आला आणि 5:30ला विचार केंद्र सुरू झालं. आणि इतिहास
भारत माता, भारतीय संस्कृती, परंपरा, तत्वज्ञान मोठे शब्द आहेत, पण सर्व जग त्याला अंधश्रद्धा मानत होतं आणि आपणही मानत होतो. त्याचं खरं स्वरूप इथं जेव्हा स्क्रीन लावला गेला त्याच्यात संत ज्ञानेश्वर टू आईन्स्टाईन असा फोटो. जगातले सर्व संत, शास्त्रज्ञ आणि तत्वज्ञ सगळेजण 1996 साली पहिली जागतिक परिषद झाली तेव्हापासून आले आणि त्याच्यानंतर ह्या सिरीजला सुरुवात झाली. आणि आज याचा एक नवी दिशा त्याच्या शोधात पंढरीला येणार आणि ते आणणारे आम्ही नाही. हे जे बसलेत ना मोरे महाराज, शिक्षण किती मला माहीत नाही, त्यांचं घराणं काय माहीत, का भेट झाली, आनंदीत आले कुठून, कोणी सांगितलं, आणि त्यांनी इथं यावं आणि त्याचा चेहरा फक्त नीट निरखून पाहावा. पत्रकारांना सांगायचं की साक्षात तुम्हाला जगद्गुरू तुकाराम महाराजांचं दर्शन घ्यायचं असेल तर इथं दर्शन त्याच्यामुळे तो संकेत 5:30ला झाला. आमची कमिटी ठरलेली आहे, संजय उपाध्याय असतील, पठाण असतील, तुम्ही असतील, शिव असतील, आणि सकाळी 5:30-6 वाजल्यापासून आता 9-10 हा समारंभ आयोजित झालेला आहे. कारण का ती संत मंडळी आहे, हे खरे तत्वज्ञ जीवन कसं जगावं कसं जगू नये, भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञानामधून धर्माचा अर्थ सांगितला. तो धर्माचा अर्थ तो म्हणजे ज्याला म्हणतो आपण की वसुदैव कुटुंबकम शब्द, त्या शब्दाच्या अनुषंगाने विवेकानंदांना संदेश जगभर पोहोचायचा असेल तर हा तो मार्ग आहे. जसं आळंदी देहूपासून निघालं ज्ञानभूमी आहे ती. उत्तराखंडमध्ये चायनाच्या बॉर्डरला माना गावामध्ये सरस्वती मंदिर जिथं उभं राहिलं ती देवभूमी आहे आणि मध्ये काशी बनारस विद्वज्जनांची भूमी. पुढं हे विद्येचं माहेरघर आणि ज्ञानाचं केंद्र पंढरपूर. आळंदीचे ज्ञानोबा तुकोबापासून सर्वजण विचार केलं तर ज्ञान पंढरी असं हे मानवतेचं तीर्थ आहे, मानवतेचा संदेश आहे. तो संदेश मला या सर्व संत महात्म्यामध्ये दिसला. सकाळपासून आमची 4-5 माणसं कामाला लागली, आमचे सर्वजण, आणि आपण सर्वांनी प्रेमापोटी आलात. कसे आलात माहीत नाही, प्रत्येकाला काही बोलू शकलो नाही. विश्व शांती दिंडी आमच्या घरची मंडळी जी आहेत, माझे बंधू बसले तिथं, बाकीचे बसलेले, पण हे घडावंच असा नियतीचा संकेत आहे. पण हे कशाकरता घडलं हा इतिहास आहे, मी नाही घडवला, त्याची जाणीव झाली, त्याचं दर्शन झालं लक्षात. आणि कशाचं दर्शन आहे तर ज्ञानाचं दर्शन आहे. ज्ञानमयो विज्ञानमयो असा शब्द आहे. आणि मी नाही बोलत नाही, संत ज्ञानेश्वर तुकाराम बोलतात 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊली, 400 वर्षापूर्वी तुकाराम. अनुरेणू थोपला तुका आकाशा एवढा साध शब्द. शांती पडले नाही सुख येरा उदे की दुःख म्हणून शांती द्यायला उतरायला कळला. आणि हे ते शतक आहे, हा तो काळ आहे की ज्या काळामध्ये या भारत मातेच्या माध्यमातून सर्व जगाला जो कॅओस, कन्फ्युजन, ब्लडसेट, मॅसेकर, टेररिझम, हॉरिफाईंग व्हायलन्स, जगभर काय चाललं कोणाला नाही. जरी आपण शिकले नसलो तर जगात काय चालू आहे, सगळ्या देशामध्ये विध्वंस आणि चिंता. करोनाला किती गेले माहीत नाही, कुणाचे पोट गेले माहीत नाही. अमेरिकेत जास्त माणसं गेली, 12वीच्या झोपडपट्टीत नाही गेली जास्त. गैरसमज करू नका, हे सन्मानाची बाजू आहे. तर त्याचा आणि माऊलीचं पसायदान याचा समन्वय होईल, याची पुढं माझे गेले हरपून याचा अर्थ समजेल, धर्माचा अर्थ समजेल आपल्याला सर्वांना. तो समजण्याची दिशा इथं आहे आणि त्याच्याकरता हा प्रसंग घडतो आहे आणि त्याच्याकरता यांचा सन्मान. मी 3 दिवस पुन्हा यांची शब्द ऐकतो आहे, इतकं अप्रतिम आहे. ॲज अ इंजिनियर बोलतो, ॲज अ सायंटिस्ट विजय भटकर यांची नावं घेतो, पण त्याची दिशा पुढे कशी असावी याचा शोध लागताना असं वाटतं की याचे खरे पायी कोण आहे. तर मोरे साहेब बसले की तर साधनेच्या परमांच्या प्रदीर्घ प्रकृती
ऊर्जा देणारे जे महात्मे असतात त्यांचा हा रंग आहे. आपण स्वतः काही नसतो, निर्गुण खुणा उपजत असतात आणि सगुणाची प्राप्ती होत असते. दादा, या जगामध्ये मी भरपूर पाहिलं, पण एक महिला मातामध्ये गौरव करावा असं वाटतं. एक माझी आई लता मंगेशकर आणि दुसरी माझी गोदावरी. काय साधना असेल, रंगढंगाने गातात, बोर होतो इतकं गातात, पण गासं गायला पाहिजे शहाण्याने, तोडवीच गावावे जब तक आपकी अंगण मारी. असं जे गाणं आहे आजपर्यंत खूप पाहिलं, श्रीमंत पाहिले, मोठे दिग्विजय सर्व भारताचं गमन माझ्या साहेबांच्या आशीर्वादाला झालं. मोठमोठे इमारत, पंथी मंदिरं ज्यांना आपण टेप लावू शकत नाही. कशी कला केली असेल, काय दगड वापरला असेल, कुठल्या सूक्ष्म पद्धतीनं हत्यार वापरला असेल, असं माणसाला होतं. त्या ठिकाणी टेप लागू शकत नाही. पुष्कळ श्रीमंत पाहिले, पण माझे साहेब आणि ज्या घाटावर मी एकटा पडत होतो तिथं मला कोण झोपू सुद्धा देत नव्हतं. मी माऊलीला विचार केला, माऊली मला तुमच्या बगल पोस्टमध्ये घ्या. ते पाणीगावकर साहेब होते, शिंदे साहेब होते, यांनी मला त्या या ठिकाणी घेतलं. आणि आज घेतल्यानंतर मला असं वाटतं, एक एक वनवासी वनात चालताना त्याला तृषा लागली, त्याला भूक लागली, मला पाणी मिळेल का, मला ही जठराग्नी शांत होण्यासाठी अन्न मिळेल का. फिरता फिरता एका झाडाखाली बसला आणि तेच झाड कल्पतरूचं होतं, त्याला माहिती नसताना मला पाणी मिळेल का. अहो, सोन्याच्या झाडीमध्ये पाणी मिळालं. अहो, मला अन्न मिळेल का. 37 प्रकारचं अन्न, 56 प्रकारचा भोग त्या ठिकाणी त्याला मिळाला. अरे काय झालं का, या ठिकाणी मला आव्हान कुशीला काहीतरी मिळेल का. अरे राजर्षी श्रेण उतरला, तिथं अत्तर गुलाब, सर्व काही प्रकारचं स्वासिक मखमली शाल, त्याला त्या ठिकाणी, वा या ठिकाणी भूत नाही ना, भूतही दिसलं, हे मला खाऊन टाकणार नाही ना. खाल्लं अशी याच्या पुढे पडतीच नाही. माझी पुढं काही आशा होणार नाही. मी या ठिकाणी थांबतो. आता पुढं नको, आता पुढं नको, आता पुढं नको. जय पर्यावरण माता की जय, पूर्वी जय, सब संतन की जय, गो माता की जय. मनमणीय स्वानंद सुख निवासी कृष्णाजी माऊली, ब्रह्मलीन साधू लगा बापू, मोठे बाबा, नकुसिंग बाबा, जोग महाराज, दांडेकर मामा, बंकट स्वामी, नारायण स्वामी, निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, धर्मवीर संभाजी राजे की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, सब वारकरी माता बहन की जय. जय हो, जय हो, पुरस्कार दिला. सरांचे जन्मजन्मी ऋण विसरत नाही. आभार मानते सर्व कुटुंबाचे, कारण कुटुंबाचे. तर रामकृष्ण कुटुंबाच्या भाषेमध्ये सांगितलं, केला मातीचा पशुपती, परी मातीशी काय महत्व. पूजा जी केलेली असते, आपल्या महिला चंद्रभागेला गेल्यावर वाळूचा महादेव करतात, पिंड करतात आणि त्या वाळूची पूजा करतात. पण ती पूजा शंभू महादेवाला पोचते म्हणून त्यांचा सन्मान नाही. तर 93 वर्षांची ही तपस्वी आज आपल्याकडे उभी आहे. 93व्या वर्षी देखील अनेक अभंग त्यांच्या मुखोद्गत आहेत आणि मोठमोठ्या कीर्तनकारांना देखील दृष्टांत देण्याची शक्ती ज्यांच्यामध्ये आहे. त्या आमच्या बरोबर आहे का.
डॉक्टर विश्वनाथजी कराड यांचं कौतुक मी मुळीच करणार नाही, कारण त्यांनीच आपल्या भाषणात सांगितलंय माझं त्यांचं नातं नाही, आणि दुसरा एक शब्द वापरला देवाण नाही घेवाण नाही. हे पाठीमागं पांडुरंग नाही, रुक्मिणी माता आहे, ह्याला एक यात आहे. त्यामुळे आयुष्यात थोडंसं कौतुक मी केलं नाही. पण आज डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या कार्याचं जर कौतुक केलं नाही तर सत्य संकल्पाचा दाता पांडुरंग आणि विशेष असे ज्यांच्या जीवनामध्ये सतत भगवत भक्तीसाठी ज्यांच्या जीवनामध्ये समाज कल्याण, समाजाचं कल्याण व्हावं हा विचार अशा प्रकारचा सतत गुंगावत राहतो. असे आपण अर्पण करत आहोत. सर्वांनी प्राणाचा गजर करावा.